मित्रांनो, झाशीवरून आम्ही 11:40ची ट्रेन पकडून ग्वाल्हेरला 2 वाजता पोचलो आणि समोरच असलेल्या हॉटेलमध्ये ताबा घेऊन तिथे जेवण आटपून आम्ही आता ग्वाल्हेर किल्ला पाहण्यासाठी निघालो. ग्वाल्हेरचा डोंगरापाशी आपल्याला अशा ह्या मारुती व्हॅन आणि इको व्हॅन उपलब्ध असतात, ज्या तुम्हाला मानसिंग महल, तेलिका मंदिर, सासबहू मंदिर आणि ग्वालियर तलाव आपल्याला ते पाहायला, सूरजकुंड तलाव आपल्याला पाहण्यास घेऊन जातात. आणि हे सगळं 550 रुपयामध्ये आम्ही फिक्स करून पाहण्यास चाललो आहोत. तुम्ही ह्याचा नक्की आनंद घ्या. ह्या ग्वाल्हेर किल्ल्याला हे बाहेरून आपण तटबंदी पाहत आहोत प्रवेशद्वाराजवळील, आणि हा आपण पाहत आहोत हा दिवाणी आम एरिया, जिथे महाराज मानसिंग इथे बसायचे. ह्या छत्रीमध्ये त्याला किती बारीक डिझाईन केलेले आहे, त्या काळातली 15व्या शतकातले. आजही व्यवस्थित चाबूत आहे. तुम्ही पाहू शकता इथे मानसिंग तोमर बसून दिवाणे आमचं न्यायनिवाडा करायचे. प्रजा समोर बसलेली असायची. आणि हे आपण तटबंदी पाहत आहोत ते मानसिंग महलची. आणि उजव्या बाजूला हे समोर प्रांगणात प्रजा बसायची आणि ते त्याची गाऱ्हाणी राजाला सुनवायचे आणि त्याचा न्यायनिवाडा इथे लागायचा. आता आपण ह्या मेन प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला जी भिंत आहे, तटबंदी आहे, त्याच्यावर आपण चालत आहोत. तुम्हाला मी वरतून खालचा नजारा कसा दिसत आहे तो दाखवतो. खाली ग्वाल्हेर शहर व्यवस्थित अतिशय 500-550 खाली फूट खोली असलेलं हे सुंदर आपण आता प्रवेशद्वार, त्यासमोर असलेला नॅशनल ध्वज आपला फडकत आहे. अतिशय सुरेख असं हे दृश्य आपण पाहत आहोत. सुंदर उंच अशी तटबंदी ह्या किल्ल्याला लाभलेली आहे आणि त्याच्यावरची मीनाकारी कामामुळे ती आजही खुलून दिसत आहे. त्या काळी किती त्या रंगाने किती सुंदर दिसत होत असेल याची आपण कल्पना आजही करू शकतो. मित्रांनो, ह्या किल्ल्याला अतिशय जुना इतिहास लाभलेला आहे. अगदीच 6व्या-7व्या शतकापासून याची पायाभरणीचे इथे काम चालू होतं. परंतु त्याला वेगळी नावं असायची त्यावेळेला. मोरायनाचा राजा सूरजसेन हा तिथून या ग्वाल्हेरला खूप जंगल असल्याकारणाने कायम शिकारीला यायचा आणि त्याला इथे हा एरिया शिकारीसाठी खूप पसंत होता. त्यामुळे तो इकडे कायम यायचा. पण त्याला एक विशिष्ट असा कुष्ठरोगाचा आजार जडलेला असल्याकारणाने तो परेशान आणि तो रोग त्याने कसा बरा केला हे मी तुम्हाला पुढे सांगतो. आधी आपण आता सासबहू मंदिर पाहायला जाऊया. आणि हे आपण आता आलो आहोत सासबहू मंदिर. ह्याचं दुसरं नाव आहे सहस्त्रबाहू मंदिर. राजा महिपालने हे डेव्हलप केलेलं आहे 9व्या शतकामध्ये. आणि त्यांनी त्याच्या आईच्या आणि बायकोच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधलं होतं. हे मंदिर विष्णूला समर्पित होतं. विष्णूची आता आतमध्ये मूर्ती नसून त्यामुळे ते पूजा अर्चा कोणती होत नाही. परंतु हे नागरशैलीमधलं गोलाकार असं मंदिर 2-3 माळ्याचं मंदिर दिसतं. परंतु हे मंदिर मेन महालापासून, किल्ल्यापासून 2-2.25 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे लोकांकडून हे स्किप होतं. लोक इथे यायचे, राहून जातात. पण अतिशय सुरेख असं मंदिर हे पाहण्यासारखं आहे. राजा महिपालने 9व्या शतकात हे डेव्हलप केलेलं मंदिर आपण पाहू शकतो. आजही व्यवस्थित उभं आहे. आणि ह्या दोन्ही मंदिरांना मिळून सासबहू मंदिर असं नाव देण्यात आलेलं आहे. कोण म्हटलं ह्याचं नाव सहस्त्रबाहू मंदिर असं होतं. पण पाठी सासबहू मंदिर
या नावाने बाहेर लिहिलेली आहे. त्यामुळे सासभाऊ मंदिर हे नाव आपण योग्य धरू. आपण आता हा संपूर्ण परिसर म्हणजे किल्ला, महल आणि हे मंदिराचे समूह नंतर सिंधिया घराण्याच्या अधिपत्याखाली होता. सिंधिया घराण्यातले माधवराव सिंधियाचे वडील हे शेवटची ह्या महालामध्ये राहिलेली व्यक्ती. त्यानंतर ह्या महालामध्ये कोणी राहावयास आले नाही आणि ते नंतर जो जयविलास पॅलेस आहे तिथे हे माधवराव सिंधियाचं सगळं कुटुंब पुढे वाढीस लागलं. आणि आता त्या जयविलास पॅलेसमध्ये कोणी सिंधिया कुटुंबीय राहत नाही. ते शहरामध्ये राहतात कारण ते जयविलास पॅलेस हा शहरापासून थोडा दूरवर असल्याकारणाने त्या लोकांनी तो प्रिफरेबल ठेवला नाही आणि ते लोक आता बाहेर राहतात, सिटीमध्ये राहतात. आणि आता आपण पुढचं सेगमेंट म्हणजे तेलिका मंदिर पाहावयास जाऊया. आणि हे आपण आता पाहत आहोत तो तेली मंदिराचा भव्य दिव्य सुंदर असा नक्षीकाम केलेला गेट. आपण आता आतमध्ये प्रवेश करते होऊया. हे तेलीचं मंदिर विष्णूला समर्पित आहे आणि आज इथे कोणतीही मूर्ती नसल्याकारणाने पूजा अर्चा काही होत नाही. आणि हे मंदिर इथल्या तेली व्यापाऱ्यांनी स्वतः कॉन्ट्रीब्यूट करून हे बांधलेलं आहे. समोरील भाग हा ब्रिटिशांनी नंतर दुरुस्त केलेला आहे कारण त्यावेळेला औरंगजेबाने बरंचसं तोडकाम केलेलं होतं. त्यामुळे ते नंतर दुरुस्त केलं ब्रिटिशांनी. आणि प्रत्यक्ष बांधणी ही तंजावरचे कारागीर बोलवून ही केलेली होती. आणि त्यामुळे तुम्हाला ही बांधणी चारी बाजून जेव्हा पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल ही द्रविड पद्धतीची बांधणी म्हणजे तामिळनाडूत जसे नुपुरांना जी शैली वापरलेली आहे बांधकामाला तशी ही शैली ह्या मंदिराला आपल्याला पाहावयास मिळते. अतिशय 100 मीटर बाय 100 मीटरच्या ह्या चौथऱ्यावर हे भव्य दिव्य मंदिर एक 61 फूट उंची असलेलं हे मंदिर आपण पाहत आहोत. खूप सुंदर असं नक्षीकाम या मंदिरावर पाहावयास मिळते. राजा महिपालने 9व्या शतकात ह्याची उभारणी केलेली होती. आता बरंचसं मंदिराचं काम ढासळायला लागल्या कारणाने शासनाने त्यास छान असे सुंदर त्याला साजेसे असे सपोर्ट लावून त्या मंदिराची बऱ्यापैकी डागडुजी केलेली आपण पाहू शकतो. आणि ह्याचा पूर्ण परिसर अतिशय टापटीप ठेवल्या कारणाने इथे लोकांना आल्यानंतर खूप बरं वाटतं. तुम्ही आता ह्या मंदिराच्या दरवाजाला हे लावलेले सपोर्ट बघून घ्या. हे सपोर्ट नसते तर कदाचित हे मंदिर आतापर्यंत कोसळलेलं असतं. परंतु शासनाने वेळीच याची काळजी घेऊन सुंदर असं ह्याला सपोर्ट देऊन त्याचे डागडुजी केलेली आहे. व आपण ह्या पूर्ण मंदिराला गोल फेरफटका मारीत आहोत. तुम्हाला मी हे मंदिर चारी बाजूने दाखवण्याचा मुद्दाम प्रयत्न करत आहे की त्यामुळे तुम्हाला ह्या मंदिराची रिॲलिटी कळेल. हे पहा इथेसुद्धा 2 मोठ्या खांबाने सपोर्ट देऊन त्या दरवाजाला उभं केलेलं आहे व्यवस्थितपणे आजही. आणि इथे आता सध्या कोणती पूजा अर्चा होत नाही मूर्ती नसल्याकारणाने. त्यामुळे आतमध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर सगळं वटवाघळाचं साम्राज्य असल्याकारणाने आतमध्ये जाण्याचा धीर होत नाही. परंतु मंदिर बाहेरूनच पाहायला इतकं शोभिवंत आहे की तुमचं मन तिथे आतमध्ये जाण्यावाचून राहत नाही. परंतु आपण जर प्रत्यक्ष आतमध्ये गेल्यानंतर एक वेगळाच अनुभव येतो. तिथे पूर्ण त्या वटवाघळाच्या घाणीचा
वास येतो आणि आपण त्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही. आतमध्ये आजही तिथे वटवाघळं राहत असल्याकारणाने आपलं मन तिथे आतमध्ये जाण्यास धजावत नाही, जीव घाबरतो. त्यामुळे हे मंदिर आतून न पाहताच मी बाहेर निघालो आणि बाहेरील सभोवतालचा एरिया व्यवस्थित असा शोभिवंत केलेला असल्याकारणाने बाग बगीचा व्यवस्थित मेंटेन केलेला आहे. इथे जे काही मॉन्युमेंट सापडले ते बागेमध्ये त्यांनी स्थापित करून त्याला असं शोभीकरण बनवलेलं आहे. तिथे लांब असा छानपैकी दगडाचा एक मंडप बांधलेला दिसतो आणि आपण आता गेटमधून हा मंडप आपण पाहू शकता. आणि आता आपण गेटमधून बाहेर निघून गालव ऋषी जिथे तपाला बसले होते त्या तलावाजवळ जाऊया. मित्रांनो, हा आहे गालव ऋषींचा तलाव. ह्याची स्टोरी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ह्या गालव ऋषी ते तपाला बसायचे आणि त्यांनी ज्या तपाने हा तलाव पवित्र करून घेतलेला होता. राजा सूरजसेनला जेव्हा कुष्ठरोग झाला आणि तो शिकारीला इकडे यायचा तेव्हा त्यांनी ह्या महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यांनी आपला त्याचा प्रॉब्लेम सांगितल्यावर महाराजांनी त्याला त्या तलावाच्या पाण्याने आंघोळ घालून त्याचा हा रोग नष्ट केला आणि त्यामुळे त्या शहराला नाव ग्वालियर असं राजाने नंतर घोषित केलं. आणि ग्वालियर किल्ल्यावर आता हे बाकीचं साम्राज्य आपण पाहत आहोत. हे गालव ऋषी जिथे तपश्चर्याला बसायची ती जागा आणि पाठीमागे आपण पाहत आहोत तो तलाव. त्या तलावाचं सध्याचं नाव सूरजकुंड असं असून आजही लोक त्याचं तीर्थप्राशन करतात. आणि एक समोर जे दिसते आहे ते छत्रीरूपी ते माधवराव शिंदे यांच्या घराण्याने डेव्हलप केलेलं स्थान आहे. आणि आता आपण हळूहळू हे पाहून परतीच्या वाटेला लागू. परतीच्या वाटेवर मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवणार आहे की ज्या अजूनही अनडिस्कवर्ड आहेत असं मला वाटतं. तुम्ही ह्या एरियामध्ये जेव्हा याल तेव्हा तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही त्या एक्सप्लोअर करू शकाल. जाताना तुम्हाला दाखवेल की त्याच्या डाव्या बाजूला बऱ्यापैकी आजही लेण्या दिसतात. ह्या पाहू शकता तुम्ही लेण्या आणि ह्या अनएक्सप्लोअर्ड आहेत असं मला वाटतं. तरी ह्या म्हणजे एक्सप्लोअर कराव्यात आणि त्याचे असं यूट्यूबवर टाकून त्याला प्रसिद्धी द्यावी असं मला वाटतं. आणि आपण इथे आहे टूर आता संपुष्टात आणूया. धन्यवाद.